कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यात अबोला कोण जास्त धरतं? छोट्या छोट्या गोष्टीवर रागावतं का? सर अश्विनी का हो? मला काही गोष्टी आवडत नाहीत ना. कोणाच्या? जास्त तर हिच्या. काय 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 आवडत नाही? खूप हट्टी ती. जे ते म्हणाल तेच ते करायचं. आता बघा ना, हट्टीसाठी कोल्हापूरवरून सोलापूर गाठलं, मेहंदी राहिली तिथेच राहिले. हो. अबोला झालाय कधी? हो सर, माझ्यात आणि अमृतामध्ये अबोला झालाय. किती म्हणजे दिवस? जेव्हा मी एक वर्षाचा अबोला आणि ह्या दोघींचं भांडण सर, हिचं असं होतं की मग तिच्याशी बोलायचं नाही. तुम्ही सगळे बोलायचं नाही तिच्याशी, म्हणजे लिटरली आम्ही तिला वाईट टाकलं होतं. डेंजर ग्रुप आहे यांचा. मग आता तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पण मला सांगा, तुमचा स्वभाव तसा आहे का हो? सर थोडा हट्टी आहे माझाही स्वभाव, म्हणजे मनाप्रमाणे करायला आवडतं. म्हणजे माझं जर कोण मिस्टरांचं काय म्हणणं आहे तुमच्या स्वभावामध्ये? सर मिस्टरांनी आजपर्यंत झेललंय मला. सर खरंच झेलले, मी बघते दररोज. ती माझी नेबर आहे. हो. पण त्या काळात जेव्हा ह्यांनी ह्या सगळ्यांना सांगून तुम्हाला वेगळंच ठेवलं होतं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही पण ऐकलं ना त्यांचं. दोन्ही मैत्रिणी आहेत, एकीचं ऐकून एकीला वेगळं ठेवणं हे चांगलं आहे का हो? नाही सर, नाही चांगलं. मी ती नसली का पण मग बोलायची नाही. ऍक्च्युली सर हे असंच होतं, ती नसताना आम्ही खूप मागून म्हणजे तिच्या घरी जाऊन हळू जाऊन बोलत होतो. तर त्याच्या मागे कारण एकच होतं की मैत्रिणी गमवू नये. म्हणजे तिलाही वाईट वाटू नका, तिलाही वाईट वाटू नका. हे खरं तर तिला आता कळालं असेल सर की आम्ही बोलत होतो. कळलं का? तिळगुळ म्हणजे माझ्यामध्ये तो जो तिळगुळ आपण सुरुवातीला उल्लेख केला होता बघा, काटे येणारा, तो त्यांच्या घरातच आहे. आपण काय करता? सर मी सांगू, आमचं एकदम मोठा प्रोफेशन आहे, एकदम हायर प्रोफेशन, दॅट इज हाऊसवाईफ. अरे वा, सगळ्यासाठी भांडी धुणी स्वयंपाक विथ मुलं सांभाळणे. नाही, पण बघा ना, किती छोटे छोटे प्रसंग असतात, त्यात तुम्ही आनंद निर्माण करता. स्वतः आनंदी होता, घराला आनंदी करता, आणि त्यातून हा प्रवास तुमचा इतक्या वर्षाचा सुरू आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही बायका काय इतकं त्या मिस्टरांवर रागवत असता? प्रेम पण त्यांच्यावरच असतं. सर घरचे मोठे आहेत, त्यांच्यावर तर आपण राग काढू शकत नाही. हक्काचा माणूस म्हणजे नवरा, मग तोच आहे, त्याच्यावरच राग काढायचा. अच्छा, मला कळलं. नाही असं पण नाही, कधी कधी मी भांड्यावर पण राग काढले. तुम्ही भांड्यावर काढले, तुम्ही राग काढलाय आणि आज तुमच्यामुळे मला सुद्धा कळलं सुचित्रा अशी का वागते. कालपर्यंत मला कळलंच नव्हतं, आज तुमच्यामुळे. खरंच सर मी हा किस्सा केला एक दिवशी. म्हणजे मी इतका राग आला होता ना, मी असं पातेलं घेतलं आदळलं पूर्ण, तरी पण ते बघितले, परत दुसरं घेतलं, परत आदळलं. ते त्यांच्यावर आदळायचं, मी खालीच आदळ. त्यांनी बघितलंच नाही तरी तुमच्याकडे बघितलं, त्यांना माहिती तिला खूप राग आलाय. मग काय करतात अशा वेळेला राग आलाय? ते शांत बसतात, फक्त ऐकून. तुमचे मिस्टर काय? माझे मिस्टर रागीट आहे, मी शांत आहे. हो, तुमचे? माझी पण रागीट आहेत खूप. नाही सर, आमच्यात मीच रागीट आहे. सर एकदम समजून घेतात, म्हणजे त्यांना वाटलं की हिला राग आलाय तर ते एकतर घरातून निघून जातील, नाहीतर शांत बसतील. सर माझे मिस्टर शांत बसतात, पण मलाच सहन होत नाही, मी जाऊन मग त्यांना बोलते. आमचे शांतच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.